याच्यामधला विषय 14 अध्यायामधला विषय मायेच्या ठिकाणी असलेले जे 3 गुण, हे 3 गुण, त्या 3 गुणाचा काय परिणाम आहे हे सगळं त्याला गुणत्रय विभाग योग असं म्हणतात. तेव्हा ती उपक्रम हे आहे ना तुमच्या ह्याच्यामध्ये ते सांगण्याच्या पूर्वी याचा थोडा अधिक विचार आणखी करत असतात. तेव्हा आहे ना ज्ञानाचा विचार केलेला आहे. मग काय परमभूय प्रवक्ष्यामि ज्ञानानां यज्ञात्वा म्हणे सर्वे परम. मग ज्ञान कुठून आणावं लागत असते का? मग ज्ञान आहे जीवाचं काय स्वरूपच आहे. गोडी आहे साखरेचं काय आहे का नाही? मग तो आपल्या ज्ञानाला का विसरला? त्याला कारण आहे सुखाच्या करता तो भवस्वर्गामध्ये गुंततो. माणसाला जे आणखी कर्तव्यापासून च्यूत करत असेल तर सुखाच्यामुळे मनुष्य विशेष सुखामुळे आपल्या कर्तव्याला च्यूत होत असतो आहे ना. व्यवहारामध्ये आपण पाहतो ना नाही का, नाश्ता काय करतो आपल्या कर्तव्याचा काय पाडतो. भोगी पाठ करायची साधे हरा नाश्ता तसं हे विषय सुख बरं का गुंतवून टाकतो. काय टाकतो? त्याच्यामुळे आपल्या स्वरूपाची आपल्याला काय होत नाही, जाणीव होत नाही. गुंतलो या पैसा झालो अंध, मी माझे वाटवणी मायात स्वहित न दिसेची केला आपला आवाज लागले काळ पाटील मग स्वहित दिसला. सगळी माणसं कशात गुंतले? विषय होडी बोलले. बर त्याचा एक मग त्याच्यामुळे काय झालेलं आपल्या स्वरूपाला पण मनुष्य जे आहे सफलता कशात आहे? विषयात आहे का स्वरूपाला ओळखण्यात आहे? काय करे विषयात का नाही? विषयाच्या ठिकाणी जे ममत्व असतं तर याचा अपराध आहे का? विषय ममत्व आपल्या ममत्व त्याच्यावरती जड होतं आणि ते ममत्व हे दुःखाला काय होते त्याला ममाध्यास म्हणतात शास्त्रीय भाषेमध्ये. देहाच्या ठिकाणी होणारा जो अध्यास आहे ना त्याला अहमचा अध्यास म्हणतात आणि विषयाच्या ठिकाणी होणारा जो अध्यास त्याला ममाध्यास म्हणतात. त्याच्यामुळे जीवात्मा पुन्हा पुनरपी जननम पुनरपी आता आणि या विषयात गुंतलेलं मन जर काळ आमच्या ठिकाणी लागलं तर म्हटलं त्याला केवढा व्यापक होईल त्याच्यामुळे सांगितलेलं आहे ना. म्हणून मी जेवढा इदम ज्ञानम उपासित मम साधर्म स्वर्गे नोपजायन्ते प्रये. इदम ज्ञानम याचा जर आश्रय केला तर स्वर्गे नोपजायन्ते, पुन्हा तो जन्माला येत स्वर्गे नोपजायन्ते आणि पुन्हा काय जन्म जेवढा परमात्मा आहे तेवढा तो होतो. परिच्छिन्न राहतो की व्यापक होतो? किती व्यापक होतो? व्यापकाची मर्यादा संपली. त्याच्याकरता हे सगळं आणि चाललेलं आहे. जेव्हा जीव आपल्या स्वरूपाला विसरला, स्वरूपाला विसरणं यालाच अज्ञान असं म्हणतात. अज्ञान म्हणतात. ते अज्ञान कसं तुमच्या म्हणजे ज्या अज्ञानामध्ये स्वस्वरूप मी देह आहे हे ज्ञान नाही आणि मी ब्रह्म आहे हे ज्ञान नाही. मी सच्चिदानंद रूप आहे यथार्थ ज्ञान आहे आणि मी देह आहे हे कोणतं ज्ञान आहे? झोपण्यामध्ये दोन्ही ज्ञान आहे का? अज्ञानामध्ये काही कळत नाही. तसं अज्ञानामध्ये दोन्ही प्रकारचं ज्ञान नाही आणि ते अज्ञान काय करतं? स्वरूपावरती आवरण घालतं. मग त्याला चित्प्रकाश म्हणतात. आवृत जो प्रकाश असतो त्याला चित्प्रकाश म्हणतात. त्याला क्षेत्रज्ञ असं म्हणतात. इदम शरीरम कौंतेय तज्ञ युद्धम प्राव क्षेत्रज्ञ
हा नक्षत्रज्ञ असा आहे, स्वला तर ओळखत नाही आणि दुसऱ्याचं महत्त्व वाढवल्याशिवाय देहाचंच महत्त्व वाढवतो, अज्ञानाचं महत्त्व. स्वतःला काय होतं, ते लहान पोरच आहे ना, ते दोन्ही प्रकारचे जे दिसून येतो. बाई आपली दर्शनं करता घरी कुठे ज्ञानेश्वर महाराजाच्या, पण कडेवर लहान मुलाला घेऊन त्याला काही जाणीव नाही. आपण मंदिरात आलो का आणखी कुठे आलो, मग ते पोराला असं ठेवून दिलं तिथं, दर्शनाला लागले. त्या पोराला काय कळतंय, त्याने एक नाही दोन्ही ज्ञान ते धर्माचे. भारत नुसतेच देहधर्म केले असं नाही, मग काय करते ते सर्वांना तेवढ्यावर काम भागलं नाही. पुन्हा त्याला त्याची काही जाणीव वाटत नाही. मग तसंच आपलं आपण आलं का, कारण ती जागा कोणती आहे, मलिनीकरण जागा आहे का ती, दोन्ही धर्म त्याच्या ठिकाणी. त्याप्रमाणे अहमचा विचार करत नाही, मम वाढवल्याशिवाय. हा क्षेत्रज्ञाचा स्वभाव आहे, जीवाचा स्वभावच आहे. बरं का, त्याचं परिवर्तन व्हावं लागतं. त्याचा विषय गोळा करणे हा जीवाचा काय, त्याच्यात काही गुन्हा नाही, काय नाही. पण किती करावे त्याला काही. ते आनंद महाराज सांगायचे बाबा जापूरकर, पूर्वीच्या काळात म्हणजे गाड्या जात असे ज्ञानेश्वर महाराजच्या सोहळ्याजवळ, बैलाचे असं आहे. मग बैलाकरता वैरण घालावे लागते ना. आता 10-15 दिवस गाडी जाणार, त्याच्याकरता काय पाहिजे, मग ती गाडी भाड्याने करायची. मग ते वैरण त्याच्यामध्ये जो भरत असतो, वैरण किती भरलं पाहिजे, माणसाला बसण्याकरता जागा पाहिजे, सारं वैरणच भरलं त्याच्यात का. गाडी कशाकरता केली, बसण्याकरता. भरलं काय, त्याला विचारलं रे सगळं वैरण भरलं, भावांना बैलाला चढायला नको. वैरण भरायचं आणि किती भरायचं, आपल्याला जागा शिल्लक ठेवून भरायचं. तसे विशेष गोळा करायचे, पण किती करायचे, किती करायचे. युक्त आहार अरे का, माणसाला किती पाहिजे. श्रीमंत माणसाच्या 2-2 मोठ्या मोठ्या बिल्डिंग असतात, 30-30 मजल्याच्या, किती मुंबईला. मग इतक्या बिल्डिंगमध्ये राहतो का तो, मग कुठे राहतो. त्या बिल्डिंगच्या ते 33 मजल्याची असेल तर खालच्या मजल्यावर, खालच्या मजल्यावर ते सगळ्या आवारात राहतो, काही का खोलीत राहतो. आणि विस्तार केवढा करतो, उपयोग काय त्याचा नाही का. राम बोला बाई, कशा करता हे सगळं सांगायचं. स्वला ओळखणं हे बरं का, अज्ञानाला प्रकाशित केल्याशिवाय मग त्या अज्ञानाचा परिणाम हे समष्टी दृष्टीने आहे. मग त्या अज्ञानाचा परिणाम तुम्हाला गेलं की 7व्या अध्याय, त्याला विज्ञान म्हणायचं. काय म्हणायचं, आणि ते विज्ञान म्हणजेच जगताचा विचार. अज्ञान हारपेन विज्ञान नाही. तेच त्या अज्ञानाला सुरुवात होत असते, त्याला सृष्टी उत्पत्तीचा प्रकार असं म्हणतात. मग अज्ञानाला सुरुवात झाली म्हणजे त्याचे पंचमहाभूत अष्टांग म्हणतात त्याला. 7व्या अध्यायामध्ये आहे मनबुद्धी चित्त अहंकार, पंचमहाभूत किती देवता ते 8, आणि 8 अंगाने सगळं जगत आहे. ह्याच्यामध्ये तिला अपराप्रवृत्ती, दुसरीला काय म्हणायचं, पराप्रकृती. हे ज्या ठिकाणी लीन होते तिला पराप्रकृती म्हणायचं, आणि ते दिसायला लागत असते तिला अपराप्रकृती. 7व्या अध्यायामध्ये याचा विचार आलेला आहे. सुंदर विचार करायचा. तेव्हा इथे अज्ञानाच्या कार्याला कशी सुरुवात होते, तो क्षेत्रज्ञ कसे करतो, याच्याकरता चाललेला आहे विचार. अज्ञान थोडी हे काल होऊन गेलं की आपला 87 क्रमांकाची
सुटल्यांची तरी माझी हे गृहिणी. हो हेची प्रमेय पुढती नाही हेची निभ्रांती प्रमेय उपलब्ध पडती परितो प्रतिती याची घे पहा. आता हे जगत कसं आणखी अज्ञानापासून उत्पन्न होते. हे प्रमेय म्हणजे आता तुला गुगल करून काय करू सांगू नाही ना. प्रमेय म्हणजे जग कसं उत्पन्न होते ते तुला आता सांगतो. याची निभ्रांती प्रमेय उपलब्ध. प्रमेय म्हणजे नाही काय एखाद्याचं प्रमेय असते ते त्याप्रमाणे घ्यायचं. परिचयाची प्रतिती या साची याची घे पा. तुला आता आम्ही जगत कसं उत्पन्न होते सांगतो. आता जगत उत्पत्ती करता केवळ ब्रह्माने काही जगत उत्पन्न होऊ शकत नाही. त्याच्याकरता कोण असावे लागते नाही काय. आपण पाहते मंगल कार्यालय कसं करताय तरी माझी गृहिणी अनादी माझा ब्रह्म मंगल कार्यालयामध्ये गेला होता. तिथं मंगल कार्यात काय म्हणजे माझा संबंध येत असतो. पूर्वी असंबंध असतो. लग्न होण्याच्या पूर्वी काही संबंध आहे का मग ते आपल्याला काही त्याच्यातलं ज्ञान नाही फारसं पण आहे काय. मग जुळलं म्हणजे काय होते वर आणि काही संबंध नाही. पण पुढे काय झालं वर आणि तेवढ्यावर काम मागत असते मग लगेच संबंध आतापर्यंत काही संबंध म्हणायला लागले. त्याच्यामध्ये तिची वधू असते वराचा तिच्याशी कोणता संबंध येतो मम्मा संबंध येतो. आतापर्यंत होती का आता कोणता संबंध का म्हणला गोविंदरा एवढे लवकर लवकर चालले कुठं निघाले थांबा गे नाही म्हणा राखा डॉक्टर काय चाललं म्हटलं काही तुमचं आजार आहे का तुम्हाला काही दुखते का नाही म्हणलं माझं दुखत नाही. मग कोणाचं दुखत आहे मिसेसचं दुखत नसलेला संबंध काय केला आणि दुसऱ्याच्या दुःखाने काय होतं बघ दुःखी होतं. ते जर ज्ञानेश्वर महाराजांनी ग्रस्ताश्रमाप्रमाणे ही प्रमेय सांगितलेली आहे. तेव्हा ही माया काय आहे मग माझी गृहिणी आहे करे. देव किंबहुना जगापेक्षाही सुद्धा देवापेक्षाही अधिक बरं का नुकसानाला कारण कोण असेल तरी माया आहे. परमात्मा खरंच चांगला आहे पण माया काय काय दाखवेल कुठे कुठे भुलवेल काय हे दाखवण्याचा करता 2 आयटम्स केले 3 आहे पण 2 धरून चाला. एक अर्थात बोलव देवा आणि एक बरं का लावण्यात बोलवत असते. हे 2 पाश आहे बरं का. पुढचे पाश आहे ते मनुष्य जो एक अर्थपात भावाभावाची भांडणं कशामुळे होते अर्थामुळे. अनेका शाळेमध्ये शिकत असताना बरं का भलताच विपरीत परिणाम कशामुळे होत असतो ते सुद्धा सांगणार. अलीकडे काय बरं का वडिलांनी जुळवलेली लग्न फार थोडी आहे बरं का. दोघांनी जुळवलेली लग्न त्याला रजिस्टर मॅरेज होतं. 2 पास आहे इथलंही करी भलत्या परी परत द्रव्य तोंडोनी आपला संसरी होते व्यापारी नटाच्या भांगा आहे. ह्या 2 सगळं जग काय केलेलं आहे. एवढा मोठा इंद्र स्वर्ग सोडून इडले करता कुठे येतं मृत्यू लोकांमध्ये कोणी आणलं श्रीरूपमधलं का तरी बरं आहे वारकरी शिक्षण होत इथले लोक म्हणजे आदर्श घेण्यासारखं आहे म्हणून तर चांगलं काम करू शकतात नाही ना काय. म्हणून ते जे शिक्षक काय करतात शिकवू शकतात. इथले शिक्षक जर गळस्ती असते तर म्हणलं पगारा नाही. निरपेक्ष शाळा आहे कोणती दृष्टांत बरं अनादी धरून या निर्वाच्य कोणी हवे तिला तर विद्या असं म्हणतात.
माया विद्या शक्ती प्रधान आहे तिचे नाव आहे. हे नाही याची रूप मा म्हणजे नाही. आणि ठाणे हाती समूह निद्रिता समीप चेता जुरी. बाई माया कोणाला आणखी भरवत असते. निद्रिता म्हणजे जो अज्ञानी आहे त्याला भुलवते. आणि नद्रित चेतादुरी चेता म्हणजे ज्याच्याजवळ ज्ञान आहे त्याच्याजवळ दुरी म्हणजे त्याच्या जवळ येऊ शकत नाही. नाही का तू कोणासारखे बोलले का जाई होतो माते आम्ही विष्णुदास. आणि एवढा इंद्र बोलला ना स्वर्ग सोडून कुठे आला गौतम ऋषीच्या आश्रमात. म्हणजे करू नये तो करतो. माझ्याकडे काय झालं आहे सरकारने याच्यात परिवर्तनच व्हायला पाहिजे. सरकारच्या शिक्षेने एक थांबू शकत. शिक्षा होणे सुद्धा माणसं पुन्हा पुन्हा ती. एकाला विचारलं म्हणलं का कुठे धरून चाललेले आहे तुम्हाला. मला जेलमध्ये यावं म्हणजे मी 12 वेळा आले ना जेलमध्ये. तरी सुद्धा काय होत नाही. फक्त सरकारच्या शिक्षेने काम पाहत नाही. मग काय झालं पाहिजे जीवात परिवर्तन झालं पाहिजे. आणि परिवर्तन झालं म्हणजे जे खडाची व्यंकटी मग त्या सत्कर्मी राहते परिवर्तन व्हावं. एखादा दृष्टांत सांगायचा म्हणजे वाल्या कोळ्याचा. पूर्वावस्थेमध्ये काय करत होता तो धरला माणूस की हाणायचा. त्याचं चरित्र आहे का. अरे म्हटलं मारतो का म्हटलं तुमचा धंदाच आहे जीव दिसला की. आणि त्याच्यातून परिवर्तन कोणामुळे झालं नारदामुळे. वाल्याचा वाल्मिक काय झाला उचितम राम रामेति मधुरम मधुराक्षरम आरोह्य कविताम शाखाम वंदे. रामायण नावाचा ग्रंथ लिहिला. 100 वयात मग किती 100 कोट. किती कोट बघ. परिवर्तन झालं काय झालं. काय ग्रंथ आहे. दृष्टांत देऊन हा सिद्धांत तुम्हाला सांगितलं बा. तेव्हा हीच काय पै माझेने अंगे पोवडल्या जागे सत्ता संभोगे गुरुने. हे गृहस्थाश्रमाचं सर्व सांगितलेलं आहे. गुरुविने म्हणजे आपला त्याच्यामध्ये बीज त्याच्यामध्ये ठेवतो. मात ब्रह्म उदरी प्रकृती 8 विकारी गर्भाची करी पालवी. मात ब्रह्म उदरी प्रकृती 8 अंग आहे ना प्रकृतीचे. 7वा देवाचा की मया पार्थ योगम असंशयम समग्रम माम्यचा ज्ञानम ते अंश विज्ञान. पुढे किती आहे ती कोण 8 आहे. भूमी राबो नलो वायू खम 8 विकाराने. आणि गर्भाची करी पेली होती. जगतरूपी गर्भ काय होतं कोणाच्या पोटात वाढतो मायेच्या 8 अंगाने विकाराने. आणि गर्भाची करी पालवाले तो गर्भ सांभाळावा लागत असतो. मग तिचे खरे उपकार आहे. कारण पोटात मूल असलं ती बागे ती गरम चहा पीत नसते बाहेर. तिला वाटेल म्हणलं आजपर्यंत तुम्ही गरम चहा पीत होता आणि आता का पाहिजे. ते म्हणलं पोटामध्ये मूल आहे की. मग चहा कोणाला लागेल मेकुराचे. मग ते पोटात 9 महिने 9 दिवस वाढेपर्यंत किती काळजी घ्यावी जावे. त्याच्या वंश आहे माणसाला कळणं फार. कसा वाढते माणसाच्या ठिकाणी तर एखादी अत्यंत आहे. गर्भ कुठे असतो माणसात असतो. उभय संगे पहिले तत्व प्रसवलंय.
नाही का. आणि बुद्धी तत्व उभारले. पहिले कोणतं हे उत्पन्न झालं? बुद्धी. पुढे मन, नाही का. मन, तरुणी ममता ममाची अहंकार उठले. बुद्धी, मन आणि अहंकार 3 झाले. त्याने महाभूताची अभिव्यक्ती, पंचमहाभूत 8 आणि 5 आणि 3 8 विषेंद्रिय गौसी. पुढे शब्द, स्पर्श, रूप, रस. स्वभावेत भूताची पंचमहाभूत, पृथ्वी, आप, तेज, वायू. म्हणून येते सरशी रूप. मग शरीराच्या रूपाने आकाराला येतात. झाले निमिकार शुभे, पाठी त्रिगुणाचे उभे, तेव्हा वासना बैठ. मग विकार शुभे अशा रीतीने शरीर हे उत्पन्न झाल्यानंतर तेव्हा हे वासना गर्भे ठाय ठा. तेव्हा त्याच्या मनामध्ये नाना प्रकारच्या वासना उत्पन्न होत असतात, नाही का. रुखाचा अवांका तैशी बीज शमिका आणि जीवी बांधे होतं. एक दृष्टांत आपल्या व्यवहारातला. रुखाचा अवांका बीज, तैशी बीज, लहानचं बीज असते. पाण्याचा संबंध आला म्हणजे तो वृक्ष तयार होतं. जीवी बांधे होतं का पेट, पण त्याला पाणी असं. केवळ जमीन ही पीक देऊ शकत नाही, तुला पाण्याचा काय पाहिजे. केवळ पाणीसुद्धा पीक देऊ शकत नाही. दोच्या संबंधातून काय होतं. नाही तर उन्हाळ्यामध्ये लोकांनी पिकं काढली. उन्हाळ्यामध्ये जमीन शेतकऱ्याला कधी काळं रान दिली. आणि तोही 4-8 महिन्यात पाऊस झाला तर केवळ पाण्यापासून पीक येत असते का जमिनीचा आश्रय पाहिजे. म्हणून दया नाही. मग सदन शेतकरी कोण? कालव्याखाली ज्याची जमीन आहे तो सदन शेतकरी. पण 50 एकर जमीन आहे पण पाण्याचा काय नाही. कोरडवाहू म्हणतात त्याला. कोणते? आपल्यापेक्षा उत्तरी हिंदुस्थानात 12 महिने वाहणाऱ्या काय तिथली धरणं काय होत नाही. त्याचं नावाचं आहे हरियाणा. हरियाणा म्हणजे काळी जमीनच दिसत नाही. पण तिथल्या जमिनीमध्ये ज्वारीला तर फुकट विचारत नाही. सगळा गहूच असतो. आलं नाही लक्षात. गर्व गोळा तया कैसे रूप ये आया आणि परिचय राया सुजन. हे पहा, गर्भोपनिषदा म्हटलं हे सगळं इथे सांगितलेलं आहे. मग आतमध्ये असणारा गर्भ कसा वाढत असतो त्याच्याकरता आणखी तो गर्भाचा गोळा एक गोळा असतो. त्याला रूप कसं झालं. कोण्या महिन्यामध्ये हात येतात, कोण्या महिन्यामध्ये पाय येतात. प्राण किंवा त्याच्यामध्ये काहीतरी 8व्या का कोणत्या तरी महिन्यामध्ये तो प्राण त्याच्यामध्ये प्रवेश करतो. हे गर्भोपनिषद आहे ना, त्याच्यामध्ये सगळं सांगितलेलं आहे. पण मनीष वेद स्वेद उद्भिज 4 खाणी कोणते? अन्नजे जारजे स्वेदजे. पहिला कोणता? मनीष. दुसरा स्वेद, तिसरा उद्भिज, चौथा म्हणतात साध. हे 4 खाणीमधून सर्व जीव काय होतात? उत्पन्न होतात. अंडज जारज स्वेदज वगैरे याच्यापासून. आता अवयव कसे फुटतात ते सांगतात. व्योमवायू असे वाढलेने गर्भरसे मनेज वसे अवयव. व्योमवायू असे वाढलेने गर्भरसे. व्योम म्हणजे आकाश, वायू याच्याद्वारा वाढणारा जो गर्भ. मनेज असे अवयव. मनीष निर्माण होतं. पहिला कोणता आहे? मनीष आहे ना पहिला. हे बघ 98 वय पहा. पहिला कोण घेतला आहे? मनीष. दुसरा, तिसरा, चौथा. आता पहिला मनीष मिळा. मनीष ओससे अवयव. मनीष नावाचा ओम वायू असे आकाश आणि वायू या दोघांच्या द्वारा जो गर्भ वाढतो त्याला मनीष म्हणतात. पक्षी कोणता आहे? मनीष आहे. आकाशात राहतो त्याला मनीष म्हणतात. त्याच्यामध्ये वायूचा काय भाव काय जास्त असतो म्हणून तो उंच जरी असला तरी खाली पडत नाही. सगळ्या आकाशात राहणारे प्राणी असतात.
पोटी सुनी तमरजे अनागडी का तो येते जे उठता तो जे स्वेदस घाणीतून निर्माण होणारा कोण आहे? स्वेदस नाही का? घाणी म्हणून असताना ते न सांगावं लागत नाही. एखादी घाण साचली म्हणजे त्याच्यात आपोआप आणखी उत्पन्न होत जातात. एखादी बाई असली, स्वच्छता तुला माहिती नाही अशी गावंढळ बाई असली आणि तिथेच काय ते डबकं तयार होते आणि त्याची काळजी घेतली नाही, उपसून काढणे, तर त्या घाणीमुळे काय निर्माण होते? किडे निर्माण. हे डास बीज सगळे कोणते आहे? सगळे स्वेदज आहे. बरं का? जास्त दिवस कपडा धुतलाच नाही आणि घाम येत होता आणि कपडा काही धुतला नाही, कोणती सृष्टी उत्पन्न होते? जावे त्याच्यावर स्वेदच म्हणतात स्वच्छता नावाची गोष्ट आहे. ते महात्मा गांधीला लोकांनी म्हटलं स्वातंत्र्य मिळालं तुमच्या देशाला. काय मिळालं? पण त्याच्या म्हटलं हे पण गेला नाही बरं. मग स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्य घाण कुठे करावे याची अक्कल भारताला नाही. खरं नाही. तुम्ही कोणत्याही रस्त्यात नाही हा का घाण असते बघा. कुठेही जा, शहरात जा, बरं बाया गाडी आली तिच्यात टाकत नाही, तू भलत्या वेळेला फेकल्याशिवाय समजलं आहे ना. कुठेही जा, कोणत्याही रस्त्याने जा, कोणत्याही गावाला जा, किती घाण असते ती. प्रदूषण म्हणायचं काय म्हणायचं. सगळे आजार कशामुळे होतात? प्रदूषणामुळे. त्याच्यामुळे येणारी हवा असते ना ती सगळ्या आरोग्याला काय असते. तसंच जर राहिलं तर त्याच्यामध्ये किडे निर्माण होतात. काय निर्माण होतात? एक गोष्टाची तर म्हणायचं, कुठेतरी अमेरिकेमध्ये राहणारा मुलगा काय का त्याचे आई वडील काय झाले, वडीलही वारला आणि कोण वारले, मुलगा कुठे आहे, नेणार कोण? किती 10-20 दिवस नाही का घाण सुटली सगळी आणि त्या शरीरामध्ये काय पडले? किडे पडले. याला काय म्हणायचं? स्वेद. अलीकडचा काळ त्याचं परिवर्तन आहे. मातृधर्म आणि पितृधर्म सुद्धा आता काय व्हायला लागलं. हे जलाराम बाबाकडे येणारे सगळे कोण आहे? हेच सगळे वाट आहे. ते टाकून दिलेले असतात. काय करायचं? मुलांनी आई वडिलांना टाकून दिलं, ते कुठं आश्रय करतात. जलाराम बरं आहे, काही काय असं नाही. आणि इकडे शास्त्र काय सांगते? मातृदेव पितृदेव. आता कुठं राहिलेलं आहे? थोडंसं पटलं नाही, बरे जाऊ द्या, व्यवहार नाही, विषयांतर. सुनबाईचं सासूबाईचं पटलं नाही कोणाचं. मग पोरगा काय करतो? आईचा त्याग करतो का बाईचा त्याग करतो? आईचा त्याग करतो का बाईचा? आतापर्यंत कोण श्रेष्ठ होतं? आई. आणि लग्न झाल्यानंतर कोण श्रेष्ठ झालं? धर्माची हानी होऊन राहिली आहे. भारतीय संस्कृतीची काय होऊन राहिली. आता रामायण काय सांगते? इतके वृद्ध झाले तरी रावणाने त्यांची काय श्रावणाने काय केली. आणि म्हणून परमात्म्याला जे कारण आहे ना अवतार घेण्याचे, ते एक कारण आहे. त्या म्हणला तू सुद्धा बरं का, आम्ही श्रावण करीत मारतो. राजाला शाप दिला होता. दशरथ राजाला शाप दिला. त्याला विचारलं ना आमचा मुलगा काय आला नाही. म्हणलं अशी अशी घटना घडली. म्हणलं तर आम्ही मरतो. म्हणलं जसे आम्ही श्रावण करीत मरतो तसंच तूही देखील राम राम. मग त्याची वाणी खरी होण्याकरता जगात अवतार करण्याचे. अवतार तुम्हा एक दृष्टांत
आपप्रती उत्कटे तम मात्र निकृष्टे स्थावर मोठे पदवे. हे दगड विटा माती जेवढे काही असेल त्याच्यामध्ये सगळा आणखी पृथ्वीचा भाग जडपणा असतो, काय असतो म्हणून त्याला स्थावर असं म्हणत असतात. उत्कटे उठली म्हणजे श्वेत जगात आणि पृथ्वी आपपृथ्वी उत्कटे आणि तम मात्र निष्मुळे तमगुणापासून उत्पन्न होणारे निकृष्ट स्थावर मोठे म्हणजे याचा अधिक विचार 15व्या अध्यायामध्ये आणखी गोड केला आहे. रजोगुणाची शाखा, तमगुणाची शाखा, त्याचप्रमाणे याच्या शाखा ऐशी होती तरु तरुण लोह लोष्ट पाषाण इथपर्यंत आणखी ते उत्कृष्ट केले. आपप्रती उत्कटे तम मात्र निकृष्टे स्थावर मोठे उद्भेजक त्याला स्थावर असं म्हणत असतात. पाचा जे मनबुद्धाची सांजे ते तर हेतीदार जी असे पाचा विरजी होती मनबुद्धाची. पंचमहाभूत मनबुद्धी चित्त अहंकार याच्यापासून जारज नावाचा अवयव. हे जे जारज आहे ना, पशु जे असते आपण सुद्धा जारजापासून उत्पन्न झालेला एक प्राणी आहे. पाहिलं ना, त्र्यंबकेश्वरला होतं असताना एक गाय होती आमच्यासमोर ती आली. ते जाळ ते तिची गाय असे ना, ते चाटून सगळं जाळं काय करते, ते असते ना वासरू असते त्याला ती काय करते, चाटते. त्याला जारच असं. आपण येतो सुद्धा कोण जार, आपण कोण्या खाण्यातून उत्पन्न झालं जाराजी असे जात. ऐसे चारी सरळ करचरण कळ आणि महाप्रकृती सूळ. मायेपासून कोणतं पोर निर्माण झालं अशा प्रकारे त्याच्या कसे अवयव आले त्या अवयवाचे आहे. मग चारी हे सरळ करचरण तळ, मग 2 हात 2 पाय 4 झाले ना. मग 2 हात वर आहे आणि पाय कुठे आहे, खाली. चालण्याकरता काय पाहिजे, घेणं धाणं करण्याकरता. काही एखाद्या वेळेला ॲक्सिडेंट झाला म्हणजे काही माणसाचे हातच जातात बघा दोन्ही, तरी पण व्यसन असते त्यांना. काय ते माझं ते व्यसन गप्पा बसू देत नाही. बिडी पॅक घेतली तर बरोबर 2 पाय करते तरी सुद्धा बिडी प्याल्याशिवाय व्यसन करत असते. कधी बिडी प्यायला लागला आता पायात लढली असते ना ती, मग ती प्यायची असते. आणि त्याच्यात काही जटाबिटा असल्या तर राम बरोबर आहे. एक दृष्टांत. पुढे प्रवृत्ती पेरले पोट, प्रवृत्ती आणि निवृत्ती. त्या मुलाचं साधं पोट आहे का पेरलेले आहे, वाजवीपेक्षा जास्त वाढलं म्हणजे त्याला पेरलेलं समजा. जो व्यायाम करतो ना योगी लोकांचं, तुम्ही शरीर पाहिजे काय आशेत असतो बाबा, अगदी बरोबर. मग नाही का, छाती आणि पोट कसं एका रेषेत असतं. व्यायाम नाही, पौष्टिक पदार्थ खातो, उद्योग नाही, धंदा नाही, काही नाही, इकडे लोळतो तिकडे लोळतो. छाती वाढण्याच्या ऐवजी कोण वाढते बरं का. वाचण्याकरता स्टूल घेण्याचं कामच नाही. पण ते आरोग्याला सांगतात ना लिहून येत असे, स्थूलपणा वाढू देऊ नये, काय वाढू देऊ. त्याच्याकरता व्यायाम करायचा, पौष्टिक पदार्थाच्या ऐवजी लाईट फूड म्हणजे हलकं भोजन करायचं. एक दृष्टांत करत राहा. प्रवृत्ती पेरले पाठी नीट आणि सूर्ययोनी अंगे 8 ऊर्ध्वाचे. अशा रीतीने ऊर्ध्व सूर्ययोनी म्हणजे वरचे आणखी जे पुण्याईने प्राप्त होणारे जे असतात ना त्याला सूर्ययोनी म्हणतात. पुण्यामध्ये वरची जी शाखा आहे ना त्याला सत्वगुणी शाखा पुण्याच्या योगाने वाढत असते. जसं जसं पुण्य करू, जे काही अनुष्ठानं तुम्ही कराल त्या अनुष्ठानाने लोकांतराची काय होते, मुक्ती नाही
पण काय होते, लोकांतराची काय होते, पुण्यामुळे स्वर्गाची काय होते, प्राप्ती होते. कंठ उल्हास होता स्वर्ग, मृत्यूलोक मध्यभाग, नदोदेशू चांगलं. मनुष्य म्हटल्यानंतर त्याचे एक शरीर आहे, वरचा भाग त्याला कंठ असं म्हणत असतात, मध्यभाग त्याला पोट असं म्हणत असतात, आणि खालोदेशू कमरेच्या खालची त्याला नितंब 3 भाग आहे ना, नाही का. मानेच्या पासून याला काय म्हणायचं, कंठ. अलंकार घालायचे असले तर कुठे मनुष्य बोलतो, मी तर अलंकार कशाचे असतात, मग सोन्याचे. कंठातले अलंकार सोन्याचे असतात. पुढे नितंब म्हणजे खालची एक करदोडी वगैरे बांधतात, चांदीचे असतात. आणि पायात घालायचे चांदीचे असते का लोखंडाचे, ते तर कुठं दृष्टांत इथे आलेला आहे म्हणून सांगितलं. ऐसे 40 प्रवृत्ती परले, पोट निवृत्ती, पाठी नीट, पाठ म्हणजे निवृत्ती, सूर्ययोगी अंगी 8 वर्धाचे. उल्हास होता स्वर्ग, मृत्यूलोक मध्यभाग. उल्हास होता कंठ म्हणजे अगदी वरचा भाग, मग त्याला उपमा दिली स्वर्गाची. मृत्यूलोक कोणता आहे, मध्यभाग, नाही का. आपण कोणत्या लोकाचा, हा मृत्यूलोक आनंदाचा आहे का सगळ्या. मृत्यूलोक ही सुखाची कहाणी. मृत्यूलोकामध्ये तुमची इच्छा स्वतःनं दुःख आहे. 5वीला काय आहे, त्याच्यामध्ये दुःखाचे प्रकार करायचे. भूक लागते ना, अन्न नाही मिळालं तर तळमळ होत असे. भुकेचं सुद्धा काय, माणसाचं बरं आहे, त्याला भूक शांत करता येते. वाघाला भूक शांत करता येत नाही, त्याला गवत खात नाही, मग त्याला काय खातो, मांस. दर दिवशी मांस मिळते का त्याला, स्वतःच्याच तोडून खातात. शुद्धा त्रशा दुःख, हे एक प्रकारचे 3 प्रकारचे दुःख आहे. तुमच्या पंचदशीमध्ये येणार आहे. 11व्या प्रकरणामध्ये चांगला याचा विचार केला आहे, कोणतं दुःख, कोणत्या साधनाने ते दुःख निवृत्त होते याचाही विचार केला आहे. अधो देश चांग नितंबदो, ऐसे लेकरू एक प्रसवले देख. ऐसे करे म्हणून जी माया आहे जगदरूपी, आणि मुलाला कशी प्रसवली त्याचं हे सर्व वर्णन केलेलं आहे. पण हे व्यापक स्वरूपाने वर्णन आहे, परिच्छिन्न स्वरूपाने आहे. जसं नाही का, 4 खाणीतून जीव कसे उत्पन्न होतात याची योग्य त्याचा सृष्टी उत्पत्तीचा प्रकार याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी दाखवलेला आहे. ऐसे लेकरू एक मैं प्रसवली देख. माया आणखी मुलाला जगदरूपी मुलाला जन्म देणारी झाली. जयाची 3 लोक बाळाचे का, पण बालपण असते. हे 3 लोक स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ हे त्या मुलाचं बाळच आहे. बरं, योनी किती आहे, 84 लक्ष योनी. आणि ते कांडा पेरा साधने वाढे प्रतिदिनी बाळके. 84 लक्ष योनी. एकच योनी आहे, 84 लक्ष योनी आहे. एक योनी कोटी फेरा मिळवा. ठिकठिकाणी 84 योनी आणखी सांगितलेले आहे. ते कांडा पेरा साधने, हे मोठं असते ना, याची कांडी असते ना, असं ईश्वरी लीला आहे बरं आपल्याला घेत असताना. आणि आपण हे करतो, ईश्वरने दिलेली ही शक्ती आहे. जर मोठंच नसते तर आपल्याला कोणतंच नुसताच हाताचा उपयोग हाणण्या करता काठीसारखा. बरोबर त्याची कांडे हे तुमच्या ह्याच्यामध्ये मेडिकलमध्ये शिकवतात ना, पहिले हाडाचं शिकवतात बघा. ते किती हाडं आपल्या ह्याच्यामध्ये, हाडाचा कसा विस्तार आहे वगैरे, एकेकाचे एक स्पेशालिस्ट असतात. पण त्याच्यामध्ये शिकायला पाहिजे, पण ते गरिबाच्या पोराला हुशार असूनही काय करता येत नाही. त्याच्यात ते पैसा भयंकर द्यावा लागतो. 3 लोक बाळ असे का,
84 लक्ष योनी आणि ते कांडा पेरा साधने हेच त्यांची बोटं आणि वाडे प्रतिदिनी बाळगले. जन्माला आलं त्यावेळेला किती असतात? 5-7 किलो असते तरी असते का हे वजन. त्याचे पुष्कळचे प्रकार असते जाय त्याच्या मावशा. आता ते पोर कसं येईल काय येईल काही सांगता येत नाही. कधी आंधळच जन्माला येतं, कधी पांगळच जन्माला येतं. आपण चांगल्या रीतीने जन्माला आलो ईश्वराची आपल्यावर काय. डोळे पाहण्याचं काम करतात, कान. असं हे प्रतिदिनी पोर काय होत असते, मग वाढत असते. आहे जर वाढतच राहते का त्याच्या ज्याची नियमित सृष्टी असेल तोपर्यंत राहते. प्रत्येकाचा आणखी धर्म ठरलेला असतो. 3.5 हात फक्त काय होतं आपल्या हाताने वाढत असत, पुढे जास्त हे होत नाही. ज्याची जेवढी मर्यादा असेल तेवढेच ते काय होतं ते वाढतं. देव अवयवी नामाची लेणी देवही आणि मोहसन्य वाढवी. मग असे अवयवावर सगळे उत्पन्न होतात. शरीर म्हटल्यानंतर केवळ मांसाचा गोळा आहे की ते अवयवाने युक्त आहे. पाहण्याकरता डोळे पाहिजे, ऐकण्याकरता कान पाहिजे, घेणे देण्याकरता सर्व ईश्वराने दिले इंद्रिय, हातपाय. मग नामाची लेणी होई. मग त्याला नावं ठेवावं लागत असतं त्याच्यामध्ये. मग त्याला बरं की नाव असतं. लेणी लेवी. लेणी म्हणजे अलंकार घालून आई शोभा करत असते. अलंकार आहे ना त्याला लेणं म्हणत असतं. कुठे मंगल कार्यालय लग्नामध्ये जायचं असलं म्हणजे मनुष्य कसा जात असतो? अलंकाराने युक्त होऊन काय करतो? अलंकार. आता ताकामुळे लोक काय करीत नाही, मुलाला सुद्धा काय करत नाही. जर मुलाला अलंकाराने सुशोभित केलं तर ते चोराचा हिस्सा होता कोणाचा. जे काय अलीकडचा काळ वेगळा. आम्ही एका ठिकाणी होतो ना, गेलो होतो सूटबूटवाल्या माणसाला. आम्हाला वाटलं डॉक्टरकडे पेशंट बनवून आलेले तपासण्याकरता. मग ते कशा करता आले ते 2 जण. खंडणी द्या बरे, काय बरे द्या. नाही दिले तर तेवढं. अलीकडे असे प्रकार झालेले. अतिश्रीमंती सुद्धा धोक्याला काय कारणीभूत आहे. कशा करताय? लेणं म्हणून आलेलं आहे. मुलंही जाते, दागिने जाते. मोहसन्य वाढवी नेते. मग बाई जशी आणखी स्तनपान करून त्याला वाढवते. आपण जे वाढलं त्याला मोह असं म्हणत असतं. सृष्टी वेगवेगळ्या या करांगरी आंघोळ्या भिन्नाभिमान सुगनिया मोदी आहे. सृष्टी एक सृष्टी आहे की अनंत सृष्टी. 11 देवाचा तुम्ही पश्चिमे पार्थ रूपाने तत्रैकस्तम जगत्कृष्णम प्रविभक्तम कदा देवदेवाची. किती सृष्टी आहे. एका रूप केसाच्या ठिकाणी अनंत सृष्टी आहे. करांगी आंघोळ्या. त्याचप्रमाणे जे बोटं असतात त्याच्यामध्ये आंघोळ्या म्हणजे अंगठे वगैरे असे अलंकाराने सुशोभित करतात. भीमा सुदिया मुदिया तिथं. शरीराच्या ठिकाणी असलेला जो अभिमान त्यालाच मुदी असं म्हणत असतात. वैसे एकुल होते चराचर अविचारित सुंदर आणि प्रसवनी थोर सोरावे. हिला एकुलतं एक पोर आहे मायेला. नाही असलेल्या व्यवहारामध्ये 2-3 पोर असले तर तेवढी काळजी राहत नाही का. आणि एखाद्या बाईला एकुलतं एक पोर, ते म्हणजे शेवटी झालेलं. पुन्हा होण्याची काही नाही, आशा नाही. आणि त्याच्यात पुन्हा आणखी गुणवान असेल तर मग नुसता त्याला धक्का जरी लागला तरी ते आई किती ओरडते. एकुलवते चराचर. पोरगं कोणतं? चर आणि आचार. याच्यामध्ये काही चेतन आहे आणि काही काय स्थावर आहे नाही का. या दोनचा अंतर ह्याच्यामध्ये काही जीव आहेत तर काही जडस्वरूप आहेत. चेतन आहे जडच म्हणतात. अविचारित सुंदर. जोपर्यंत विचार होत नाही तोपर्यंत सुंदर दिसतं.
एकदा विचार झाला म्हणजे त्याचा सुंदरपणा काय होतं निघून जात असतं. प्रसवली थोर थोरावली असे जगदरूपी मुलाला जन्म देऊन माया काय झाली मोठी झाली. ब्रह्मा पातक काल विष्णू महाध्यान्न काल सदाशिव सायंकाळ बाळाया. एक 3 काळ असताना प्रातःकाळ मध्याकाळ काळ असतो. आता यावेळेला कोणता काळ असतो प्रातःकाळ आहे. 12च्या पुढे कोणता समाज आणि पुढे सायंकाळाच्या पुढे सायंकाळ. बरोबर असे 3 प्रकारचे काळ आणखी दाखवलेले आहे. या 3 काळाला प्रसवणारी ही बाळ आणखी माया काय झाली प्रसवली. मय आहे जे विश्व आहे जसंच्या तसंच राहतं का. उत्पत्ती पुढे स्थिती पुढे महाप्रलय से जे खेळोनी निवांतनी जे आणि विषमज्ञानी म्हणजे कल्पोदय. महाप्रलय से जे ज्यावेळेला महाप्रलय होत असो समष्टी व्यापक ज्यावेळेला व्यक्तसृष्टी अव्यक्तामध्ये आणखी विलीन होत असते त्याला महाप्रलय असं म्हणत असतात. त्या महाप्रलयाच्या वेळेला सेजे म्हणजे सेजेवर ते पोर झोपतं खेळून निवांत निजे. लहान मुलं नाही का दिवसभर खेळल्यानंतर एकदा अंथरुणावर पडलं म्हणजे खुशाल झोपत असतं. लहानपणामध्ये कोणती वासना नसते आणि पुढे आणखी जसं वय वाढलं त्याप्रमाणे अनेक प्रकारचे विचार रात्रंदिवस विचाराच्या योगाने झोपायला गेला तरी काय येत नाही झोप येत नाही. लहान पोराला काय बाप गरीब आहे का श्रीमंत आहे त्याला काय श्रीमंतच वाटत असतं आणि ते जाऊ दे गरीब. एक 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 दृष्ट त्याला कल्पाच्या वेळेला आणखी पुन्हा तसंच अव्यक्तानी भूतानी व्यक्तमध्ये आणि अव्यक्त मित्रांनी शेत पावतं हिरवं दिसे नाही का. एखादं शेत असतं किंवा काही असं पुन्हा हिरवच्या मग पहिलंच पीक आहे का दुसरं आहे. आता झाडाला पानं आहे पहिले झाड आहे का पूर्वी आहे पण जसेच्या असे नाही का. आता पाठ आहे का आजचाच आहे का दर वर्षाला बदलते दारा जशीच्या. कल्पाच्या उदय शेज मग प्रलयाच्या वेळेला सगळ्याचा लय होत असतं आणि पुन्हा आणखी सर्व सृष्टी जशी जशी वासना असेल त्याप्रमाणे परमात्मा हे सर्व सृष्टी काय करतो उत्पन्न का. सृष्टी उत्पन्न करण्याचं काम कोणाकडे ईश्वराकडे. युगानुवृत्तीच्या अर्जुनाची अपरी मिथ्या दृष्टीच्या घरी आणि युगानुयुगाची घरी. आता या जगताचं स्वरूप सांगतात. अर्जुना या परी मिथ्या दृष्टीच्या परी आणि युगानुवृत्तीची करी चोच पावले. हे पाऊल कसं टाकते ज्यावर सृष्टीचं सांगतात. जोपर्यंत दृष्टी आपल्याला प्राप्त होत नाही तोपर्यंत सत्यत्व बुद्धी असते. एकदा दृष्टी प्राप्त झाली म्हणजे तोच पदार्थ मिथ्या होत असतो. सत्य आणि मिथ्या ज्ञान जर झालं तर त्याचं मिथ्यात्व कळतं आणि जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत आपल्याला सत्यत्व कळतं. वास्तविक परमात्माच सत्य आहे. परमात्मा विनाशिवाय बाकी सगळं काही नाही. तुमच्या ह्याच्यामध्ये गेलं 7व्या अध्यायाच्या प्रारंभी जाणीव जी होणारी घे अर्जुना तया नाव ज्ञान हेर प्रपंच हे तर सत्य. अज्ञान म्हणजे काय सत्यबुद्धी आहे. मिथ्या असून त्याला सत्य समजणं यालाच काय बोलायचं. मग ज्ञान काय करत असतं नाही का. सत्यत्व बुद्धी घालवते कोणती बुद्धी आणते आणि तेच मिथ्यात्व बुद्धी एकदा मिथ्या आहे असं कळल्यानंतर इच्छेचा विषय होत. जोपर्यंत मिथ्यात्व कळत नाही तोपर्यंत इच्छेचा काय असते विषय असते. एकदा त्याचं मिथ्यात्व काय आणखी कळालं त्याच्यात दोष का आपल्याला कळाले. दृष्टांत तुम्ही ऐकला ना सांगणे बरे. एखादा वर्ष मंगल कार्यात जातो फुलं कशी वाटतात सत्य वाटतात ना. अगदी असं वाटतं की झाडाचे तोडून आणलेलं आहे म्हणून फुल घेण्याचा सुगंध घेण्याकरता जातो. हाताला फुल लागते का कागद. मग आता सत्यत्व बुद्धी काय झाली संपली. मग जोपर्यंत अज्ञान होतं तोपर्यंत कोणती बुद्धी. ज्ञान झाल्यानंतर
मग आता फुल तोडून कुठं सुगंध घेत असतो का तो? मग संसाराच्या दृष्टीने वेदांतामध्ये कोणत्या हे सांगितलेलं आहे? ब्रह्मसत्यम जगत माहीत आहे. ते विचारचक्रामध्ये खूप त्याचा विचार केला. मिथ्या मिथ्या म्हणजे पदार्थ न दिसणे असं नव्हे, नाही समजणे असं नव्हे. दिसत असूनही तो नाही असा समजणे, याला काय म्हणायचं? मिथ्या. पदार्थ रज्जूवरचा सर्प दिसत नाही का? दिसणं पण नाही का? पण दिसत असतानाही देखील नाहीची बुद्धी म्हणे कोणती, याला मिथ्या असं म्हणतात. त्यालाच वेदांतामध्ये अध्यस्त म्हणायचं. जे जे अध्यस्त असतं त्याचे ज्ञानाने काय होतं? त्याप्रमाणे नाही का, एकदा ज्ञान झालं म्हणजे विज्ञान हारपेन, नाही नाही, अज्ञान हारपेन, विज्ञान करपे. करपे म्हणजे मिथ्यात्व बुद्धी. संकल्प दयाचा विनट बरं का, आणि अहंकार तो विनट. या मुलाचा संकल्प काय आहे? आवडता आहे का? आपल्या ठिकाणी नाना प्रकारचे संकल्प होत असतात ना. संकल्प दयाचा इष्ट म्हणजे आवडता. अहंकार तो विनट, त्याचा अहंकार सुप्ती आहे. आणि ऐशी हवं शेवट ज्ञानेया. मग या जगताचा शेवट केव्हा होतो? एकदा ज्ञान झालं की जगत नावाची वस्तू जगत नाही तो होत असते का? सत्यत्व बुद्धी जाते. कृष्ण जसंच आहे. एकदा ज्ञान झालं म्हणजे पदार्थ नाहीच होत नाही, फक्त वृत्ती बदलते. काय बदलते? आतापर्यंत सत्यत्व बुद्धी होती ना, आता कोणती बुद्धी झाली? मिथ्यात्व बुद्धी. याच नंतर विचारता निरसलेन प्रपंच सहजे, मग तत्वता तत्व. आता बघू असो बोली. इथं ज्ञानेश्वर महाराज तिचं वर्णन करण्यात पुष्कळ झालं म्हणायला लागले. आता बघू असो हे बोली. आता किती तिचं वर्णन करावं? असे विश्व माया व्याली. अशा रीतीने हे माया बाईला कोणता जन्म झाला? विश्व हे जन्माला आलं बा. आणि ते तर सहाय्य झाली माझी सत्ता. म्हटलं तुमचं काय? तर म्हणलं आमच्या सत्तेने सगळे आणखी दाखवते. सर्व योनीषु कौंतेय मूर्तयः संभवन्ति तासां ब्रह्म महद्योनी. सुंदर असा विचार पुढे आलेला आहे. या कारणे मी माता महद ब्रह्म हे नाही, या कारणे मी पिता महद ब्रह्म हे माता. पितामहस्य जगतो माता दाता पिता. 9वे अध्याय. आकाशे सर्वत्र वसावे तिथे, या कारणे मी माता महद ब्रह्म हे पिता. असं आहे. आता हे कसं आणखी माणसाला फसवते याचा विचार सांगणार आहे. तो विचार कधी